सर्वश्वासी मुकावे तेने हरिशी जिंकावे अर्थ प्राण जीवे देह त्याग. तुकोबाराने सांगितलं ज्याला परमार्थ प्राप्त करायचा आहे, ज्याला प्राप्त करायचं आहे, स्वरूपाची ज्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, म्हणजे नरदेहाची इति कर्तव्य त्याला पूर्ण करून घ्यायचं आहे, त्याने ह्याच पॅटर्नमधनं जावं लागेल. तुम्ही आज सोडा, उद्या सोडा, ह्या जन्मात सोडा किंवा पुढच्या जन्मात सोडा, तुम्हाला हा संसार सोडावाच लागेल चित्तातनं. हे सगळे घेऊन जाता येत नाही, हे लक्षात ठेवा. कारण मृत्यू असा झटका दिला भगवंतानं, क्षणार्धामध्ये सगळ्याचा संबंध सुटतो. कणापणाला, तणापणाला, वधू आपणाला, माझं पण माझं, तुमचं पण माझं. आत्ता म्हणतोय माझं पण माझं, तुमचं पण माझं. अरे राजा, सगळं तूच आहे राजा. पण मृत्यू असा जनका आहे की ज्या क्षणार्धामध्ये सगळ्यांचा संबंध संपतो, पण आता संबंध संपो म्हणजे तयार होत नाही. सर्वस्वासी मुकावे. तुला हरी जिंकायचा ना, पण पहिल्यांदा परमार्थ करणाऱ्या माणसाचं सगळ्यात मोठं पहिलं पथ्य काय माहिती आहे काय? आम्ही परमार्थ करतो ना, पहिल्यांदा मनात ठरवायचं काय करायचं आपल्याला. रामघाट पाडायचा आहे का त्यांनी माळ घातली म्हणून मी माळ घालणार? अरे त्यांनी लोढणा घातला म्हणून तू लोढणा घालणार का राजा? काय करायचं लाकडं सदा हरीशी वाकडं, काय उपयोग त्याचा? ते लोढणा उपयोगाचं का? ते लोढणा उपयोगाचं नाही आहे. ज्या हरीला प्राप्त करण्याकरता देहावर तुळशी पत्र ठेवण्याकरता तुळशी माळ घालायची आहे, देहावर तुळशी पत्र ठेवण्याकरता तुळशी माळ घालायची आहे. जी माळ घातल्यानंतर भगवंताच्या चरणाचा आम्ही विधिवत अधिकारी झालो, त्या माळेचं पावित्र्य पण राखायला तो प्राप्त करून घ्यायला नको का? मग पहिला ठरवायचं आहे मला काय करायचं आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही परमार्थ करताना पहिला ठरवलं की आम्हाला काय करायचं आहे. भक्तिभाग्य सीमा साधीना पुरुषार्थ, भक्तिभाग्य सीमा साधीना पुरुषार्थ, ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा. भक्ति भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, भक्ति भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा, ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा, ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा, ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा. ब्रह्मीभूत काया होतचे कीर्तने, ब्रह्मीभूत काया होतचे कीर्तने. तुकोबाराय शेवटचे आत्मउद्धार सांगतात. भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा. धन्य म्हणवीन यही इह लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. तुकोबारायांची शपथ आहे. चौथा पुरुषार्थ मोक्ष प्राप्त करणं. पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष. बघा बा, धर्म ज्यानं घेतलाय त्याला मोक्ष मिळतो. आम्ही काम आणि अर्थ घेतला, सगळा अनर्थ उडवला. धर्म सोडला आणि मोक्षला. म्हणून तुकोबाची कांथा सांगे लोकापाशी, माझा वेळा तो पंढरीशी, फुटका तो विना त्याला 2 तारा, कर येर तारा पंढरीच्या. हा विना फुटका आहे, 2 तारा आहेत धर्माच्या आणि मोक्षाच्या. एकूण विण्याला 4 तारा, बरोबर का? 5वी तारा मानत नाहीत, बरोबर आहे का नाही? 4 तारा, बरोबर आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म स्वीकारला, मोक्ष मिळाला. आम्ही धर्म सोडला, मोक्ष गेला. अर्थ घेतला आणि काम घेतला. बघा, साधीन पुरुषार्थ. धन्यता प्राप्त कशाला करून घेईल? मी मोक्ष प्राप्त करणारच. आणि ज्यांनी मला बघितले ती मला मी गेल्यानंतर म्हणतील धन्य म्हणवेन यही इह लोका, भाग्य आम्ही तुका. आमचं भाग्य चांगलं, आम्ही तुकोबारायांना पाहिलेलं आहे. आमचं भाग्य चांगलं आहे, आम्ही त्यांना पाहिला का? ही शपथ आहे. तसं महाराज म्हणतात तुला परमार्थ करायचा, पहिला ठरव काय करायचं आहे. जसं नवीन लग्न झालेला नवरा बायको आपलं जीवनाचं ध्येय ठरवतात. काय? 4 खोल्या, संडास बाथरूम, 1 मुलगा झाला तर.
ह्याच्या पुढे हे जात नाही. ह्याला स्वामी राम सुखदास म्हणतात कूप मंडूकवाद. म्हणजे डबक्यातल्या बेडकाला वाटते हे डबका म्हणजे संसार, ह्याच्या पलीकडे तशी डबक्यातली बेडका ती ह्यात बाहेर भेटत नाहीत कधी. ते लेतल्या करतील, उद्या महाराज मापं काढतील, दुसरं काय करणार नाही, ते दुसरं काहीच करू शकत नाही. तशी अवस्था आहे आमची. ठरव तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे, तो राम प्राप्त करायचा ना, रामाच्या बरोबर जा. आम्ही तसं होत नाही आमचं. का? ज्या परमार्थात जे फाउंडेशन आहे तेच काळणे. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोळा, न लिंपे विटाळा अग्नी जैसा, आणि सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळे जैसा. तुकोबारा म्हणतात सगळं सोड, राम आणि रामाकरता सगळं सोडावंच लागतं. आणि काय सोडायचं हे द्रुपदात सांगितलं. अर्थ प्राण जीवे देह त्याग. काय सोडा बाबा? अर्थ सोड, प्राण जीवे देह त्याग. पहिल्यांदा देहाची आसक्ती हळूहळू कमी कर. शंकराचार्य चरपटरांजी म्हणतात देहाची आसक्ती कमी करतो, अशी घोकमपट्टी केल्यानंतर देहाची आसक्ती कमी होत नाही. देहाची आसक्ती कमी करतो म्हटल्यानंतर देहाची आसक्ती कमी होणार नाही. त्या देहाची आसक्ती करण्याकरता जे आमचं आता देहावर ममत्व आहे, ज्या देहाचं ममत्व काढायचं आहे आणि ते रामावर ठेवायचं आहे, त्या रामावर ठेवायचं आहे. लक्षात घ्या, रामावर ममत्व, आमचं देहावर प्रेम आहे. आता रामावर प्रेम, ज्या रामचिंतनामध्ये नामचिंतनामध्ये आम्ही आमचं रंगून जाऊ ना, मग देह असला काय आणि देह नसला काय. ज्या भागवतामध्ये बद्ध आणि मुक्त प्रकरण 11 आहे. बद्ध कोणाला म्हणायचं, मुक्त कोणाला म्हणायचं. नाथाने एका शब्द व्याख्या सांगितल्या का ओवीत. देहाभिमानाचे दृढपण तेची बद्धतेची लक्षण, आणि देहाभिमानाचे निरसन मुक्तता जाण उद्धवा. देह माझा आणि मी देहाचा हे बद्ध आहे. देह कोणाचा? देह पाचाच आहे. संत स्वैरव म्हणतात आम्ही नव्हे 5 आतले, आम्ही नव्हे 25 आतले, आम्ही रामचे झालो, आम्ही रामचे झालो. का अवस्था आहे महाराज, स्वानंद कसला येऊ. आम्ही 5 आतलं पण समजा आम्हाला देवाने सांगितलं तू गावातला एक चांगला माणूस आहे, तुझा मृत्यू कॅन्सल केला, उलट्या उड्या मारतील उलट्या गावात सगळ्यांना म्हणलं फाकड्यासारखं काम नाही कोणाचं, मरतेच तेच चांगलं आहे. देहाभिमानाचे दडपण, देह माझा आहे, देह आजही आमचा नाही, उद्याही आमचा नाही, पण त्या परक्या वस्तूवर ममत्व आम्ही ठेवले. देह ते बद्धतेचे लक्षण, आणि देहाभिमानाचे निरसन मुक्तता जाण उद्धवा. देहाभिमानाचं निरसन होणं म्हणजे मुक्तच आहे. महा अवघड आहे बघा. मल आणि विक्षेप दोष निघून जाईल, आवरण दोष जात नाही. मल विक्षेप जातो, आवरण तो पण जातो. आवरण तो पण कधी? हरिनाम उद्धरे वेगी त्वरे हरी उच्चारो जो. अखंड नामचिंतन. काय बघा, ही आता मी मगाशी ना म्हटलं, हे आता आम्हाला नको, आता बास आता हे नको, हे आतड्या तोड्याचं काम आहे. जिवंतपणी पालखी आहे आणि सगळं आपण महाराज होणे कधी. जरा जर आम्ही सातारा बोललो का नाही, हा एवढं क्षण होतं तुम्हाला लांब कसाला. परवा मी गावात आमच्या घराकडे आलो आणि स्टँडवर उतरलो, आणि एक बाई माहेरला गेली. तिने माहेरमधनं शाळवाच ठिक्क आणलं, ठिक्क, आणि म्हटले महाराज ठिक्क एवढे घरापर्यंत घेऊन जावा. मी म्हणून डोकशी फिरले का म्हटलं, ठिक्क मी घरा कशाला नेऊ? दया करणे पुत्राचे 30 जण दासान दासे म्हटले मला. दया करणे पुत्रांचे म्हणजे हे जो ठिक्क घराकडलं म्हणजे आम्ही संत होय, नाही तर आम्ही जंत. मी म्हटलं मला फ्रोझन शोल्डर त्रास आहे, मला काय नेता येणार नाही. कसलं संत तुम्ही? म्हणजे पोतू तुला ठेवून संत आम्ही? ही मूर्ख माणसं आहेत, लक्षात घ्या. म्हणून सांगतोय मी, सगळं व्हा पण महाराज तेवढं होऊ नये, व्हा पण महाराज होऊ नये. आणि काय सांगू मला सांगा, तिथं ठिक्क उचलत तर आम्ही संत का? संत बाह्य अंगाने, संत अंतरंगाने असतं. लक्षात ठेवा, संत बाह्य अंगाने होत नसतं, संत अंतरंगाने होत असतं. आम्ही काय सोडले? तुकोबारा म्हणून एका अद्वैत सिद्धांतामध्ये म्हणतात, आहे मी कैसा दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी कसा आहे? गावातल्या लोकांना सर्टिफिकेट आवश्यकता नाही, पांडुरंगा सर्टिफिकेट मला चेक करतात. तुमच्या सर्टिफिकेट घेऊन करणार काय? मी काय करणार तुमच्याकडं? तुम्ही कोण? माझं अंतरुण जनाभावे दुरी म्हणतात, ह्यांच्यापासून लांब व्हायचं. तुकोबारा म्हणतात का त्याग आम्हाला करायचा आहे, आमच्याकरता समाजात त्याग करणार नाही. का आमचा संबंध आहे? म्हणून तर तुकोबा सर्वस्वाचा त्याग तो सदा सोळा, न लिंपे विटाळा अग्नी जैसा, आणि सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जैसा. कमळ पाण्यात आहे पण पाण्याचा संबंध नाही. बघा, कमळ पाण्यात असतं पण पाण्याचा संबंध नाही. तो कर्मे करी सकळ, करी कर्मवंदना नाकळे, जैसाना सिंपे जळी जळ पद्मपत्र. तो सगळं करतो
पण कोशा अडकत नाही का? कमळा देठ पाण्यातनं काढल्यानंतर कमळाच्या देठाला पाण्याचा एक थेंबही स्पर्श होऊ शकत नाही. त्याप्रमाणे महात्मे संसार करतात का? सगळं सोडलेलं आहे त्याने. आणि सगळ्यात सुरुवातीला सोडा सांगितलं, देहाचा त्याग कर. असं होत नाही बरं का. देहाचा त्याग होतच नाही. तुम्ही किती देहाचा त्याग करा म्हणा, उलट देह बंधन लागलं पण देहाचा त्याग होत नाही. देहाचा त्याग करण्याकरता एकच माध्यम आहे, भगवंताचं अखंड नामचिंतन. अखंड नामचिंतन. नामाशिवाय देहाचा त्याग होऊ शकत नाही. नामाशिवाय देह संघ सुटू शकत नाही. मल विक्षेप काय जातील अभ्यासाला, मी नाही म्हणत नाही. ज्ञानानं जातील मल विक्षेप. मल जाईल पण विक्षेप पण जात नाही नामानं, ज्ञानानं. कारण त्यानंतर विस्मरण झालं की मग डोकं खायला चालू करते माणूस, लक्षात ठेवा. पण नाम असेल ना, तिन्ही रोगाचं पारिपत्य होतं. मल विक्षेप आणि आवरण ती निघते. आणि देहाचा संघ जर सुटला तर परमार्थ फलद्रूप झाला. म्हणून देह त्याग, देहाचा त्याग कर. इथं देहाचा त्याग म्हणजे देह झोकून द्या सांगितले तुकोबाराने. देहात राहा, कारण या देहाच्या माध्यमाशिवाय परमार्थ करता येत नाही. देहेविन देव कैसा भजावा, देहेविन देव कैसा पुजावा, देहेविन महोत्सव कैसा करावा, कोण्या प्रकारे श्रीराम दासबोधार म्हणतात. देहाशी देवाचे पूजन होत नाही, देहाशी उत्सव करता येत नाही, आणि देहाशी देवाला पाहता पण येत नाही. राजा, या देहाला जपायचा कुठेपर्यंत? कार्यकारण संबंध प्रस्थापित होण्यापर्यंत. आणि कार्यकारण संबंध प्रस्थापित करण्याका देहाला जपलास, तिथून पुढे देहाला जपायचं काम अर्जुना माझा आहे, माझा आहे, माझा. पण तिथं पण जप. आम्ही देवाकरता जपतो का नाही हे देवाला चांगलं माहिती आहे. देवाला चांगलं माहिती आहे ही क्वालिटी काय आहे. होय, देवाला चांगलं माहिती आहे ही क्वालिटी काय आहे. तुकोबाराय छाती डोक म्हणले, माझी या देहाची मद नाही चाड, कोटे करू कोड आणि कांचे. अरे राजा, मला माझ्या देहाची चाड नाही, माझ्या देहावर प्रेम नाही, तुझं कौतुक कशाला मी करू? इच्छिता ते मान मागा देवापाशी, असा संचिताशी गुंतलो रे. भोग केले आम्ही देवाचे सांभाळे, राहिलो निराळे मानामान. तुका म्हणे कोण वेचावे वचन, नसता तो शीन वाढवा. आम्ही आमचा भोग देहार सोडलेला आहे. आमचा काय संबंध आहे जगाशी? आमचा फक्त एका नामाशी संबंध आहे. तुका देहाचा त्याग केला. बघा, चिंतन करून बघा. देहाचा त्याग करण्याकरता शास्त्रज्ञाने अनेक मार्ग सांगितले आहेत. एखादी वस्तू हातात घेतली आणि मनाला प्रश्न विचार, वा ही वस्तू नसली तर माझं शरीर यात्रा चालत्या ना, सोडून टाका. असे प्रत्येक वस्तूचा त्याग करायला सांगितले. पण आम्ही तसं करत नाही हो. कुठली जर वस्तू मिळाली तर हे बरं झालं म्हणते, काय का महाराज महारी मिळाले बरं झालं. चिंतन करून बघा. म्हणजे का आम्हाला ते लागणारच आहे. आणि प्रपंचामध्ये कुठली पण वस्तू ज्या ती खपत्याच, नको म्हणतच नाही. ना चरित्रामध्ये असं वर्णन आहे, ना आता चरित्रामध्ये देहाची अवस्था वर्णन. एक यौवन नाथांच्याकडे गेला, म्हटलं महाराज मला देव दाखवा. हे काय प्रकार? नाथ म्हणले, नाथ मला म्हणजे देव दाखवायचा नसतो, देव अनुभवायचा असतो. साधनेच्या चढत्या क्रमाने गेल्यानंतर देव आपोआप अनुभवतो, देव दाखवायचा नसतो. त्या देवाचे दर्शन तू घे, तू घे रे, त्या देवाचे दर्शन तू घे म्हणतात समर्थ. अरे घे, दिग्गोचर आहे तो, दृष्टीपटला पलीकडे आहे, त्रिपुटीच्या पलीकडे तो आहे. पण तू त्रिपुटी पलीकडे जा, मग तुला दर्शन मिळेल ना. त्या देहाचे दर्शन तू घे. श्वास उभारला. यवन होते चौकातला फिरका, चौकातला मुलगा होता. चौकात सगळे सज्जन लोक असतात. आमच्याकडं तुमच्याकडचं मला काय माहीत नाही. मी काय सकाळी निघालो, मला काय ते घेऊन बसताय. आणि नाथ महाराज बसलेले ओरीवरती, आनंद राम हरी हरी महाराज मला देव दाखवा. राजा, देव दाखवा याचा अनुभव असतो. मग तुम्ही कसलं संत? अरे मारे संत कसलं तुम्ही? तसं आमच्याकडे कोणी येत नाही, हे चांगलं आहे. नाही तर उलट असलं उलट मिळलं ते पुन्हा राम पण म्हणणार नाही. होय, तुम्ही संत कसलं? नाथ महाराज म्हणले, एक काम कर, सकाळी 8 वाजता ये, पण येताना घरात जी वस्तू उपयोगायची नाही ती घेऊन ये. म्हणजे महाराज संत सकाळ 8 वाजता. रात्री घराकडे गेला, मंडळी दरवाजा उभा होते. मंडळी आज हसली, नवरा घरला कसं का लवकर आला? कारण तिला माहिती आपली क्वालिटी काय आहे. आणि त्यावेळेला म्हणले, का हो? अगं मी एकनाथ महाराजांच्याकडे गेलो होतो. का? देव दाखवा. डोक्षर पडलाय का म्हटली. देवन तुम्ही बघणार, तुम्ही दानव आणि देव बघायला निघालाय का म्हटली. नाही मला बघा सकाळ दाखवतो म्हटल्यात. तिने देवाला हात, देवा काय बदल केला रे याच्यात म्हटली. बरं काय सांगितले? उद्या सकाळी येताना घरातली आपल्याला उपयोगाची नाही वस्तू ते घेऊन येऊन सांगितले मला. मग जुन्या कालखंडामध्ये आडगळ खोली असे, आडगळ खोली असायचे.
हल्लीच्या भाषेत स्टोर रूम. मग ती आडगळ खोलीतली वस्तू सकाळी किल्ली दे म्हणला. बायको म्हणले किल्ली देणार पण माझ्या समोर सगळ्या वस्तू काढायच्या. तुम्ही वस्तू नेऊन विकला तर. बायकोवर विश्वास नाही देव बघायला निघाला. गंमत आहे का नाही. सकाळी उठला नाताने त्याला सांगितलं आठवला उठ गाठला लवकरच उठला. बायकोला उठला किल्ली कुठं आहे. हे किल्ली ती आडगळ खोलीतली एक एक वस्तू बाहेर काढते. व पहिल्यांदा काढला दोरा मोठा कासरा न्यायला नको. समजा आपला उद्या फर्स्ट लावून गेला बरं होईल. कासरा ठेवला. उपयोग का कासरा म्हणजे मला उद्याचं बायकोलाही बोलली तर आपलं कार्यक्रम करून घ्यायचा. डोक्याला ताप नको. त्या कासरा म्हशी जनावरांचे खुट्टे काढले. खुट्टे उद्या म्हस आणली तर बरं होईल. प्रपंचात प्रत्येक वस्तू काढतो. जी वस्तू काढतो त्या वस्तूला उपयोग आहे प्रपंचामध्ये. मला सांगायचं आहे काय प्रपंच उपयोग आहे. सगळ्या वस्तू काढला. सकाळचा उद्योग 6 वाजल्यापासून 9:30 पर्यंत त्याचा उद्योग चालला आहे. वस्तू काढतो वस्तू उपयोग आहे. वस्तू काढते वस्तू आहे. शेवटी ठेवला सगळं. नात माझं मला 8 वेळा सांगितलं. मी 9:30 निघाले म्हटला. घरात बाहेर पडला. जेव्हा म्हणा मोकळं घरात बाहेर पडाला. आणि सकाळच्या वेळेला एक छोटासा मुलगा बाहेर देशाला बसला म्हणजे संडासला बसला होता. आणि संडास करून ते बारकं पोरगं गेलं. व बारकं पोरगं करून गेल्यानंतर ह्याच्या डोक्यात टूप पेटली. ही वस्तू घेऊन जा ह्याची काय उपयोग नाही म्हटला. मंडळी आपल्याला हसू येते. त्यांनी कसं परमार्थ केला सर. त्याने कसं परमार्थ केला सर विचार करून आपल्याला हसू येते. मग त्या रुमाल काढला आणि ते विष्ठेवरती टाकायला गेला. त्या विष्ठेला कंठ फुटला. विष्ठा म्हणते अरे मूर्ख माणसा मी काल लाडू जिलबे काळा भात पांढरा भात होते. तुझ्यासारख्या प्रकृतीचा मी संग केला. माझी ही अवस्था झाल्या. तुझ्यासारख्या प्रकृतीचा मी संग केला म्हणून माझी अवस्था झाल्या म्हटला. मी जर प्रकृती संग केलं नसतं तर शोकेशमध्ये गोल होऊन असे बसले असते. लाडू म्हणत्या ह्याच्या डोक्यात पटलं अरे एवढी प्रकृती आपली विचित्र आहे काय. आणि मी तर प्रकृतीच्या संघामध्ये आहे. डोळ्यात पाणी काढला घळघळाघळात आणि नाचत नातांच्या घरासमोर गेला. महाराज देव कळला देव कळला देव कळला. भाग्य कोणाचं कधी उजळलं सांगता येत नाही. महाराज मला देव कळला. नाथ महाराज ओसरी उभारले होते. देव कळला. नाताने एकच सांगितले इमाम बुद्धी दृढम करामे. अशी बुद्धी शेवटपर्यंत ठेव. प्रकृती माझी नाही. ध्येय कोणाचा. देह हा काळाचा धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय. देह काळाचा माहित आहे की हो पण देह काळाचा म्हणून आम्ही देह काळावर सोपवलाय का. बघा अभ्यास करून आम्ही देहाचे भोग सोपा नाही आहे. आम्हाला देहाची आसक्ती आहे. ही आसक्ती संपण्याकरता एकच मार्ग आहे ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. अन्य कोणत्याही साधनेनं देहाचा संग सुटत नाही. महाराज उगीच म्हणले काय ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्यत रणी देवायचे का. कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन नित्यनेमानं कीर्तन भगवंताचं केल्यानंतर देहाचा संग सुटेल. मग तुमचं मत असेल रोज मी बाहेर एका गावाला कीर्तन लावतोय त्याने संग सुटत नाही राजा. त्याने स्वतः कुठलं कीर्तन मीराबाई की एक तारा बोले राधे श्याम. लक्षात ठेवा. मीराबाई म्हणायचे हरिगुण गावत नाचूंगी मैं हरिगुण गावत नाचूंगी. अपने मंदिर बैठ बैठ गीता भागवत वाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी. त्यानं देह संग सुटणार. त्यानं देह संग सुटणार. असं बाह्यांगाने सुटलं असं अंतरंगाने सुटलं. देह त्याग म्हटलं त्याला. हा देह त्यागा झाला तर अर्थाचा त्याग करावा लागत नाही आपाप होतो. अर्थाचा त्याग करावा लागत नाही होत नाही. पण शंकराचार्य म्हणतात लोकेशना वित्तेशना आणि धारेशना. लोक निघून जाईल. लोक निघून जाईल. धारेशना निघून जाईल. स्त्री आसक्ती निघून जाईल. म्हातारपण झाल्यानंतर काय काय बायकोची मर्दी म्हणते आता उपयोगाचे नाही का. ह्यो पण पीर पाण्यात पडलाय आणि तू पण पीर पाण्यात पडणार आहे. जो दे मला बायकोमध्ये. पण धनाचा त्याग होत नाही. धनत्यागे धनत्याग धनाचा त्याग होत नाही. बघा अभ्यास. आणि धन हे माणसाला आवश्यक आहे. ज्यावेळेस भागवतामध्ये कदरीय आख्यान सांगितलं आणि कदरीय आख्यानानंतर 15 देहाचे अनर्थ सांगितले आणि 15 देहाचे अनर्थ सांगितल्यानंतर कदरीय म्हणतो चुकलो मी नरदेहाच्या आयुष्यपोटी साधक रिगाले वैकुंठी ज्ञाते ब्रह्म गेले उठाउठी ते म्या कामासाठी नाशिले. मी चुकलो का. ज्या द्रव्यावर मी प्रेम करायचो जे द्रव्य मला लागायचं
आणि त्या द्रव्याकरता अहोरात्र मी केलं. आज माझ्यासंगत द्रव्य गेलेलं निघून, पण द्रव्य आज गेल्यानंतर मला कळलं की द्रव्यासंगत दुःख काय असतं. नाथ महाराज भागवता म्हणा, द्रव्यापाशी आदी व्याधी, द्रव्यापाशी दुर्बुद्धी. बघा, द्रव्यापाशी वसे पाप, अतिविकल्प उद्धवा. आधी पण द्रव्यापाशी, व्याधी पण वसे, आणि द्रव्यापाशी असंत निरवधी, कायम खोटे कोणाजवळ द्रव्याजवळ. 15 अनर्थ आणि 15चे 15 अनर्थ आमच्या डोक्यात चित्तामध्ये आहेत, जवळने चित्तामध्ये आहेत. चिंतन करून बघा, चिंतन करून ते द्रव्य डोक्यात, आणि त्या द्रव्याचा निखालच अंतरंगातनं बाहेर जायला पाहिजे. आणि जर द्रव्य तुम्ही म्हणशील अहो लय माझ्याजवळ नाही, थोडंच एक रुपये जरी असला खिशात, या रुपये सोपं सांगतो. बघा, एक मोठा रुपया असला, आपण टाकलं का नाही आणि ह्या मोठ्या खेळात पडलं का नाही, ते कुठल्या बाजूला गेले कळतं नाही आर्मी. इकडे सर ते कुठं, आणि आम्ही जर बाहेर निघालो, रुपयात आहे का बघतो बडशोप खायला, इकडं हात समजा इकडे असतो, इकडे कसं नाही. मग घरापासून त्या बडशोप आणण्यापर्यंत रुपयाचं चिंतन झालं का रामाचं? क्षण एक अनुसंधान कोटी कल्मशा करी धन, इतराचा केव्हा कोण स्वय श्रीकृष्ण बोलिला. उद्धवा, तुझं आणि माझं एक क्षणभर अनुसंधान जुळलं तर तुझी कोटी जन्माची पाप मी धुवून काढतो, असं भागवतात देवाची प्रतिज्ञा आहे. मग आमचा एवढा परमार्थ चालू आहे, काय जळले काय? आता आम्हाला जळायची वेळ आली. तुम्ही जागा, आमचं काय अडचण नाही, आम्हाला लवकर येईल. शंकराचार्य म्हणतात जेवढं लवकर जाईल तेवढं चांगलं. बटन ऑन आहे तर पण बल जावा, होल्डर पण बाद झाले, पिन पण बाद झाल्या, स्विच पण ओढलाय, मग काय अर्थ नाही बरं का त्याचा काय अर्थ नाही. शरीर चांगलं आहे तोपर्यंत जावं, लक्षात ठेवा. शंकराचार्य म्हणतात शरीर चांगलं आहे तोपर्यंत जावं, स्वतःहून जावं. म्हणून जैन धर्मामध्ये सल्लेखना व्रत आहे, आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रायो उपोषण व्रत आहे. लक्षात घ्या, स्वतःहून शरीर सोडायचं. आणि म्हणते तो निवती की कधी नाही असतो, तो निवती की हा तू नव्हती तो निवती की नव्हते, थांबतो काळजी करून तो व्यवस्थित येतो. रवी सूत ते दूत बांधून आणि येते, तो न्यायची का वाट बा, जा की तू. मूर्ख माणूस म्हणजे हे उगीच मोठं बोलायला अर्थ नाही आहे. ज्याशी धनलोभाचे असता त्याशी कल्पांती न घडेगा मुक्तता. जे स्त्री काम्या सर्वता नवे परमार्थ निजबोधू. ज्याशी धनलोभाचे असता, ज्या धनलोभावर प्रेम आहे, जन्मांतरे त्याला मुक्ती प्राप्त होणार नाही, समजून चला. चिंतन कल्पांती न घडेगा मुक्तता. स्त्री काम्या सर्वता नवे परमार्थ निजबोध. का व्याघ्रासी वाढले मिष्टान्न ते त्यासी नावडे जाण, तैसे मुक्तासी जाण धनलोभापण नाही. वाघ कधी पुरणपोळीचा नैवेद्य खात नाही. वाघाला काय लागते? धुरवडचा नैवेद्य. होय, त्याला ते लागते, ते पुरणपोळी काय. व्याघाला ते कधी खात नाही. तसं मुक्त धनाकडे कधी बघत नाही. जर धनाकडे बघत असेल तर तो मुक्त नाही. म्हणून तुकोबरा म्हणता अर्थ अनर्था सारिका करुणी राहिलो पारिका, करुणी राहिलो पारिका. अर्थ अनर्था सारिका विठोबार कुमाई टोपा. जय जय विठोबार कुमाई टोपा. जय जय टोबार कुमार. जय जय टोबार टोबार कुमार. जय जय टो पुंडलिका वरे हरठ. आणि त्यामुळे ज्याशी धनलोभाचे असतात त्याशी कल्पांती त्याला मुक्ती प्राप्त होते. अर्थ अनर्थासारखा असतो. करुणी ठेविलो पारेका उपाधी वेगळा तुका झाला 16. झालो उदासीन देही एका विण्याचा आड नाही. काय तुका म्हणतात देवा अर्थ पूर्णपणे डोक्यातलं काढलं, अर्थ डोक्यातनं जात नाही. बघा, तुम्ही उद्या सकाळी जर तुमच्याच कुठल्या सवंगडाला विचारला
रात्री कीर्तना अभंग कुठला होता काय कळलंच नाही, काय कळलंच नाही. आता पेन्शन किती आहे? 18,500 म्हणते लगेच. पेन्शन किती आहे? 18,500. डोक्यात धन आहे का राम आहे? सोपं सांगितलं. बघा सकाळी उद्या तुम्ही कोणाला विचारावा, कोणा विचारा रात्री अभंग कुठला घेतला होता, काय डोकशी फिरले काय कळलं नाही म्हणजे. पण हे किती आहे पेन्शन लगेच सांगतो, आकडा लगेच सांगतो ऑन द स्पॉट. अर्थमंत्री चुकतील पण हा चुकणार नाही, कारण डोक्यात धन आहे, डोक्यात धन आहे. भगवंत चित्ताला गाठ पडतो, चित्तामध्ये ज्यावेळेस सजाती प्राव व्हायला चालू होतो त्यावेळी भगवंत गाठ पडतो. लक्षात घ्या. राम जपद्याचे चित्त पाहतो, जप करता आळस येतो, विकल्प अंतर प्रवेश येतो, ढळेना मेरू जैसा म्हणजे समर्थाने. आणि तो राम गाठ पडायचा आम्हाला. त्यामुळे धनाचा त्याग कर. जमते का धन? तुकोबा म्हणतात द्रव्याचा तो आधी आमास विटाळा, हे शिकवून राहिलो आम्ही. द्रव्याचा तो आधी आमासा विटाळा. आम्हाला द्रव्याचा विटाळा आहे, कारण द्रव्य दुःखाला कारणीभूत आहे. नको द्रव्य. तुकोबारायासारखे महात्मे म्हणा, सगळ्या संत मांदिराची जर परिस्थिती बघितली तर आपल्यापेक्षा अतिशय निकृष्ट होती व त्यांच्यापेक्षा आमची परिस्थिती लई पटीने चांगली आहे. तरी पण राम म्हणत नाही. तरी पण राम का म्हणत नाही? ती संपत्ती आहे. सगळं सपाराम व्हायला पाहिजे. बरं सगळं सपाराम झाल्यानंतर रामाकडे येणार पण फास्ट लावून घेणार. तुकोबा म्हणतात संसार दुःखे झालो अति दुःखी, माय बाप सेकी कमेले, दुष्काळ आटले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करता मेले, लज्जा वाटे जीवा त्रासल्या दुःखे, व्यवसाय देख तुटे येत. देवा इतकी देवानं अवस्था वाईट केली तरी तुकोबा म्हणजे देवा तुला काय करायचं ते कर. आमच्या घरातली बाकी सगळी मंडळ तू घेऊन गेलास, ती गरीब होती, पण मी हाच नियम माझा न फिरे मागाने, बैसेन शेजारे गोविंदाचे. तू काय पण म्हण तुझ्या सोबत येणारच मी. आणि तुकोबा गेलेच का? सर्वस्वाचा त्याग. त्याग लय चित्र अंतर्भाव आणि परमार्थाचा फाउंडेशन आहे. विवेकानंदाने हयातीमध्ये 1 गुंठा जमीन गेली नाही, पण विवेकानंद गेल्यानंतर त्याच्या स्मारक किती गुंठे आहेत बघा की, किती गुंठे आहे. आपला साधा कोण फोटो लावते नाही शंका आहे. वैरागी मूर्ती म्हणी हो, काय डोंबर वैरागी मूर्ती, ह्याच्या बाला वैराग आलं तर असलं कधी. वैरागाची व्याख्या तुला कळली का राजा? 1 गुंठा जमीन तर विवेकानंदाच्या नावानं, एक कलकत्त्यामध्ये. आज त्यांच्या नावावर किती स्मारक आहेत, किती मोठे मोठे बिल्डिंग आहेत. चिंतन करून बघा. अहो त्याग पाहिजे, परमार्थाला त्याग पाहिजे. त्याग भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, आणि ज्ञान ब्रह्मे भोग ब्रह्मतनु. हा त्याग पाहिजे. आणि त्याग असेल त्यागात शांती निरंतरम, त्यागात शांती निरंतरम. त्याग असेल तर शांती. अहो आमचं त्यागच रे, आमचा भोग आहे. भोग भोगताची आटला रोग, भोग भोगताची आटला रोग. चिंतन करू बा. मामासाहेब दांडेकर दुपारी ज्ञानेश्वरी वाचत शाळेमध्ये बसले होते. मुंबईचा एक उद्योगपती आला मामासाहेबांना भेटण्याकरता. मामासाहेब लॉजिकचे प्राचार्य होते. मुलं सांगितले मामा कोणतं आले, बोलवात. शांत होते मामा. साच आणि मवाळ मितले परी सरळ, बोले जैसे कल्लोळ अमृताचे. शांत. या बसा. का आलात? तुम्हाला भेटाले. बोला. पाणी दिलं तर म्हणले असं मी संस्थेला 25,000 रुपयाची देणगी द्यायला आलोय. त्यांनी म्हटले, मामा म्हटले आता संस्थेचं कोणतंही काम चालू नाही, तुमचे पैसे घेऊन जावा. तो जरा पैसा आहे म्हटलं तर असा असणारच की जरा. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही आशती एकाठाया, जाण धनंजया युवती माझी. 75वा युवती ही 75 देवाची युवती आहे. संपत्ती आणि दया एका ठिकाणी नांदत नाहीत. बघा अभ्यास चिंतन. गणपती लक्ष्मी सरस्वती एका ठिकाणी पूजा करायच्या, पण एका ठिकाणी नांदत नाहीत. अभ्यास करून बघा तुम्ही. ज्या ठिकाणी सरस्वती आहे त्या ठिकाणी लक्ष्मी असते, ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे त्या ठिकाणी सरस्वती नसते. आणि म्हटलं मामासाहेब पैसे घ्या. नको म्हटलं नको. अहो तुम्हाला पैसे देणारे माणसं माझा कोण भेटणार पण नाही. मामा शांत चित्ताने ऐकले. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण एक लक्षात ठेवा, तुम्हीच नाही आतापर्यंत आमच्या ठिकाणी पैसे देणारे माणसं भरपूर येऊन गेले, पण तुमच्या आयुष्यामध्ये पैसा घेऊन जा परत घेऊन जा म्हणणार पहिला माणूस शंकर मामासाहेब दांडेकर. चल घेऊन जा म्हटले. तुझ्या पैसे आम्हाला नको आहे, काय आम्हाला पैसे नकोच आहे ना. अहो हे टाका शिकलं पाहिजे.
हे टाकायला शिकलं तर कुठेतरी परमार्थ अंतरंगात येईल. जर आम्ही टाकायला शिकलो नाही तर आम्हाला टाकली शेवटी एक दिवस आम्हाला टाकलं जाईल. महात्म्याने संसार टाकला का जिही हरी धरला म्हणे दिले संसाराला पाणी. इथं आम्हाला संसार पाणी पाजतो, संसार आम्हाला पाणी पाजतो. आम्ही पाणी पित नाही, पाणी लाकडाला पडतं सोडून द्या. पण महात्म्याने संसाराला पाणी पाजलं का संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. शून्य म्हणजे मायेचा निराश केला आणि महाशून्य म्हणजे परमार्थाचा स्वीकार केला. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्य धर्म केला. आणि माध्यम काय हरिभजने धवळे जग आणि चुकविला लाग कलिकाळाचा. कोण्याही साधनाचा नलगे पांग करणे केला त्याग देहबुद्धी. देह त्याग देहाची बुद्धी देहाचा निराश व्हायला पाहिजे आणि तो निराश साधन मार्ग आहे. म्हणतात बाबा काय तुला सर्वस्वासी मुकावे त्याने हरीशी जिंकावे अर्थ प्राण जीवे देह त्याग. जीवदशा संपली पाहिजे म्हणजे जीवाचं रूपांतर शिवामध्ये झालं पाहिजे. ते आतल्या आत बदलवते आमच्या नामाच्या वेगेवरती. ते कसं करू ते कसं करू असं व्हायचं नाही. ते कसं करू नये फक्त नाम घ्यायचं काम ते आपापल्या आतल्या आत होते. स्मरण कर पण थोडंसं त्याग नावाची वृत्ती अंतरंगात आणि सेवा मुळात म्हणजे सेवा. वेळ मिळाला की ज्ञानेश्वरी वाचणं, वेळ मिळाला की गाथा वाचणं, वेळ मिळाला की भागवत वाचणं. काय वाचू नये वाटलं की जप करत बसणं. पण दुसऱ्या गाजून तिसऱ्या मापं काढायला नाहीत. हे खरेच आवाज फटकळ आपलं तोंड सोडून द्या. दुसऱ्या गाजून तिसऱ्या मापं काढायला नाही. काय साध्य काय होते काय होणार आहे काय साध्य होणार आहे. निंदा वसे ज्याच्या चित्ता त्याची तुकोबा म्हणतात निंदा ज्याच्या चित्तात बसल्या त्या राम कधी गाठ पडणे पाठ पडणार नाही. त्याचं नाव पण घेऊ नको तुकोबारा म्हणतात. कारण का बघा दिवसभर आम्ही माळ जप करत बसलो, दिवसभर जप करत बसलो आणि संध्याकाळी फक्त म्हणलं अण्णा तुला कळालं का रे शेजारच्या अक्कांची मुलगी पळून गेली. ते दिवसभर गेलं जप सगळा पाण्यात गेला. दिवसभर केला जप सगळा पाण्यात गेला. निंदा वसे ज्याच्या चित्ता त्याची गती नाही सर्वता. निंदा सकळ पापाचे माथा दोष इपरता असे ना. निंदकाचे नाव घेता दोष वाचेशी लागता. तिसी द्यावे प्राचिता राम राम सर्वथा म्हणावे उद्धवा. नकोच ना त्यावेळी म्हणून संत म्हटले हरी बोला नाही तरी आबोला. व्यर्थ गलबला स्मरण फक्त करायचं. आणि कसं आहे जेवढा वेळ आमचा नामात जाईल की नाही तेवढं आयुष्य वाढते. आयुष्य वाढते. रामदेव बाबा करून आयुष्य वाढत नाही हा भ्रम आहे कोणाचा तुमचा. अहो स्वतः मी परवा एका योगाच्या क्लासच्या उदाहरणाला गेलतो. म्हणजे या नारळ फोडायला म्हणजे किती वेळा सकाळी 8 वाजता जमत नाही म्हटलं. 8 नंतर योग कोण केला असतं काय नाही. पहिला दिवस आम्ही 9ला चालू करतो. डोक्षी फिरले का योग पाठाचे करतात म्हटलं. मग तरी पण या म्हटलं मी त्या गेल्यानंतर गेलो आणि संयोजकाला बघितल्यानंतर म्हटलं हे काय योग करणार आहे एवढं पोट मोठं आणि हे मागं एवढं मोठं हे काय डोक्षे बैठक कशी करा आसन घालायचं कसं ही योग नव्ह म्हटलं. मी म्हटलं तुम्ही योगाला बसणार आहे का म्हटलं. मी सगळं आयोजन केले म्हटलं. नारळ फोडला शाल त्यांनी दिली शाल तेवढी घेतली कांद्यारे आणि घराला आलो. कशाला बोलायचं हा योग न हा योगच नव. अर्जुना समत्व चित्ताचे तेचे साजान योगाचे जेत मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. समत्व चित्ताचे मन आणि बुद्धी मन पण राम म्हटलं पाहिजे बुद्धी पण राम म्हटलं पाहिजे. योगचा योग आणि हा योग साधला ना मग शेवट गोड झाला. हा खरा त्याग आहे. ह्याच्यामध्ये संसार विसरायचा आहे. नामामध्ये संसार विसरायचा आहे. न नुसता संसार सोडून मी दुःखी होण्यापेक्षा नामात संसार विसरायचा आहे. म्हणजे सर्वस्वासी मुकावे तेने हरिशंकाय अर्थ प्राण जीवे देता. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. तुका म्हणे वावे देहासी उदार रकमा देवीवर जोडावया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.